नमस्कार, सुप्रभात. श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत सोयाबीनची भाजी. हे सोयाबीन पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत. गरम पाण्यात घातले तर जास्त चांगलं, लवकर भिजतात. त्याच्यानंतर साहित्य घेतले: कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर. मसाल्यांमध्ये हा घरगुती लाल मसाला, हळद, गरम मसाला आणि सब्जी मसाला. हे थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेत, शेंगदाण्याचं कूट करून घेण्यासाठी. त्याच्यानंतर लागणारे आपल्याला मीठ. तर इकडे कढईमध्ये आता पहिले तेल गरम करून घेऊया. आवश्यकतेनुसार तेल घालायचे. मी 2 पळी तेल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे काही सोयाबीन आहेत ते आपल्याला यातलं पाणी काढायचं आहे. म्हणजे आता ते भिजलेले आहेत, त्याच्यामुळे त्यातलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. जर तुम्हाला भाजी करायला वेळ असेल तर गार पाण्यामध्ये सोयाबीन जरी टाकले तरी ते भिजतात. आणि ज्यांना लगेच भाजी करायची घाई आहे त्यांनी गरम पाण्यात भिजत घालायचे. अशा प्रकारे सोयाबीनमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. सोयाबीनची भाजी आपण वाटून घालून सुद्धा करू शकतो, पण वाटण घालून करण्यापेक्षा ही अशी भाजी खूप छान लागते. आता हे सोयाबीनमधलं सगळं पाणी काढून झालेलं आहे. इकडे तेलसुद्धा गरम झालेलं आहे. आता तेलामध्ये आपण लसूण घालून घेऊया. लसूण चांगली परतली गेली की मग त्याच्यात कांदा, टोमॅटो व्यवस्थित मऊ करून घेऊया तेलावर. मऊ होण्यासाठी त्याच्यात आपण थोडंसं मीठ घालून घेऊया. चवीपुरतं इथे मीठ घातलेलं आहे. मीठ घालून व्यवस्थित चांगलं पुन्हा एकदा आपण परतवूया. त्याच्यानंतर आपले हे जगभरातले मसाले, लाल तिखट, गरम मसाला, हळद, सब्जी मसाला, हे सगळं घालून मसाले व्यवस्थित परतून द्यायचे. कांदा, टोमॅटो याला मसाला व्यवस्थित लागला पाहिजे आणि तेल सुटलं पाहिजे मसाल्यांना. अशा प्रकारे तेल सुटलं की मग आपण हे सोयाबीन घालून घेऊया. सोयाबीनला पूर्णपणे मसाले लागून घ्यायचे, एक वाफ काढून घ्यायची आणि मग अशी जे आपण घेतले होते त्याचं आता हे कूट करून घेतलेलं आहे. एक वाफ आणल्यानंतर हे जे शेंगदाण्याचं कूट केलं होतं ते घालून घेऊया. बघा भाजी किती मस्त वाटते, बघूनच खावीशी वाटते. अशा प्रकारे शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि आपली फेवरेट कोथिंबीर घालायची. तर मग गरमागरम भाजी तयार. कशी वाटली रेसिपी कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.